नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आज आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा करणार आहोत। हे पोहे 1.5 किलो आहेत। मी स्वच्छ गाळून आणि उन्हामध्ये 2 दिवस वाळत ठेवले होते। आता आपण ते भाजून घेऊ। याच्यामध्ये तेल टाकायचं नाहीये, कोरडेच भाजून घ्यायचे आहेत। थोडे थोडे करून आता आपण हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। सिम गॅसवर भाजायचे आहेत, ते लगेच करपतात। अशा पद्धतीने ह्या पोह्यांना तेल लावायची काही गरज नाही, कोरडेच भाजून घ्यायचे। अशा प्रकारे आता आपण सर्व पोहे भाजून घेऊया। हे बघा, हातामध्ये आपण असं चुरगळ की लगेच बारीक होतात, चुरा होतो त्याचा। अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये एक एक करून आपण जिन्नस तळून टाकायचे आहेत। मक्याचे पोहे आहेत, हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत, मी शेंगदाणे तळून टाकायचे। खोबरं आहे, खोबरं व्यवस्थित सिम गॅसवर तळून घ्यायचं, खरपूस तळायचं आहे। त्यानंतर काजू आणि आता मनुके आहेत। मनुके स्वच्छ धुवून वाळवून घ्या आणि मग तळून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण त्याच्यावर पावडर मारलेली असते, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि आता डाळ्या आहेत, हे एक वाटीभर असतील डाळ्या। आता आपण पोह्याचा चिवड्याचा मसाला तयार करूया। त्यामध्ये मी 2-3 चमचे साखर टाकलेली आहे, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा चाट मसाला 1.5 चमचा चाट मसाला टाकलेला आहे। काळं मीठ टाकलेलं आहे 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 2 चमचे धने टाकलेले आहेत। थोडंसं उरलं तरी काही हरकत नाही, थोडंसं जास्त हे करायचं। आणि सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे अर्धा चमचा, जास्त सायट्रिक ॲसिड टाकायचं नाही, ते खूप आंबट होतं। अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण मी बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आहे हा, ते व्यवस्थित तळून घ्यायचा। खळखळ आवाज येईपर्यंत ते तळून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे, नाहीतर चिवडा मऊ पडू शकतो। आता आपण पोह्यांना फोडणी करून घ्यायची आहे। मी अगोदर मोहरी टाकलेली आहे, जिरं आणि लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे तो टाकला, गॅस बंद केला आणि त्यानंतर मग मी थोडंसं हळद टाकलेली आहे आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे ना तो टाकलेला आहे। या मसाल्यामुळे ना चिवड्याला टेस्ट खूप मस्त येते। आणि आता त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार, म्हणजे मी लाल तिखट 4 चमचे टाकलेला आहे, कारण पोह्याची क्वांटिटी जास्त आहे ना, त्यामुळे तुम्ही कमी जास्त करू शकता। लहान मुलं वगैरे असतील तर कमी टाकलं तरी चालेल। आता ती फोडणी आपण पोह्यांवर टाकून घेऊ आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। मसाला बघून टाका व्यवस्थित, कारण त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड, त्याच्यानंतर चाट मसाला आणि हे आमचूर पावडर वगैरे आहे, आंबट जास्त नको व्हायला। मीठ आहे, मी हे नंतर टाकलेलं आहे मी मीठ। कोणाकोणाला जास्त आंबट आवडतो, पण चव खूप सुंदर होते, आंबट गोड छान होतो चिवडा त्या मसाल्यामुळे, नक्की ट्राय करा। बघा कलर किती सुंदर आलेला आहे चिवड्याला आणि टेस्टला पण खूप छान होतो। व्यवस्थित परतून घेऊन हलवून घेऊन थोडा वेळ झाकून तसंच ठेवायचं, थंड झाल्याच्या नंतर मग डब्यामध्ये भरायचा। चिवड्याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय। आणि हो, फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका।